नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय पातळीवरती नावाजल्या गेलेल्या अशा अर्थतज्ञ, IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक अशा प्रथित यश अशा संस्थांसोबत त्यांनी काम केलं आहे. सध्याही त्या महत्वाच्या पदावरती कार्यरत आहेत आणि त्यामुळं त्यांची मतं की ज्यांना जागतिक अर्थव्यवस्थेचं आकलन आहे, हे सद्यस्थितीतल्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोरच्या आव्हानाच्या संदर्भात महत्वाचे. मी जर तुम्हाला असं म्हणालो की गीता गोपीनाथ यांच्या मताप्रमाणे भारतीय रुपयाचं जे अवमूल्यन सुरू आहे, ती फारशी चिंता करण्याची बाब नाही. उलट फक्त भारतीय रुपयाचं अवमूल्यनच नाही, तर वाढती महागाई सुद्धा या संदर्भामध्ये एक प्रकारे केलेली योग्य उपाययोजना ठरू शकते. आणि त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेतल्या 3 महत्वाच्या पिलरमुळं आपल्याला हा जो प्रश्न पडलाय की कोविड सारखी परिस्थिती निर्माण होईल का, एनर्जी शटडाऊन होईल का, कारण अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये डिझेल आणि पेट्रोल पंपाच्या वरती आपल्याला रांगा दिसत आहेत. खुद्द मुख्यमंत्री म्हणालेत की काही ठिकाणी ही परिस्थिती ही नियंत्रणात आणण्याची गरज आहे. आणि म्हणून ते भारतीय अर्थव्यवस्थेतले 3 महत्वाचे पिलर कोणते, आणि स्वतः गीता गोपीनाथ यांचं कोविड सारखी पॅनिक परिस्थिती जगभरात तयार होईल का आणि भारतीय अर्थव्यवस्था याच्यातनं तरेल का, हे माझ्या मते केवळ सकारात्मकच नाही, तर भारतीय अर्थव्यवस्थेचं सखोल आणि आकडेवारीसह केलेलं हे विश्लेषण. अर्थात ते विश्लेषण तुम्ही शेवटपर्यंत पहा. हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या मराठी भाषिक प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही हे तटस्थपणे विश्लेषण महाराष्ट्रासह जगभरातल्या मराठी भाषिकांच्या घरोघरी जाऊ. निसंदिग्ध शब्दामध्ये गीता गोपीनाथ असं म्हणतात की भारतीय अर्थव्यवस्था ही कोविड सारख्या पॅनिक स्थितीमध्ये येणार नाही. अर्थात त्यांनी याचं पण विश्लेषण केलं की सद्यस्थितीमध्ये जो आर्थिक ताण निर्माण झालेला आहे, तो ताण ही केवळ आत्ताचीच बाब आहे असं नाही, तर भारतामध्ये जी परदेशी गुंतवणूक येत होती ती मिडल ईस्ट मधल्या क्रायसिसच्या आधीपासनं जवळपास हळूहळू ड्राय होत चालते. अर्थात रेसिप्रोकल टॅक्स, अमेरिकन फेडरल बँकेने वाढवलेले व्याजाचे दर, अमेरिकेकडे जगभरातले गुंतवणुकीचे वाढलेले ओढे आणि त्याचबरोबर भारतीय शेअर बाजारामध्ये उपलब्ध नसलेली लिक्विडिटी की ज्याच्यातनं तुम्हाला नफा कमवता येईल, हे मला त्यांचं विश्लेषण अनोखं वाटलं की अशी लिक्विडिटी उपलब्ध नसल्यामुळं भारतामध्ये फारशी गुंतवणूक येत नव्हती. सरकार उत्तम काम करते का, तर सरकार मॉडरेटली काम करत आहे, पण ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मी पण अनेक उद्योगपतीशी बोलतो आहे. मला वाटत नाही की ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये जे नरेंद्र मोदी सरकारचे दावे आहेत ते खरे आहेत. तोच मुद्दा गीता गोपीनाथ यांनी उचलून धरला. त्या म्हणाल्या की ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये नसलेली सुलभता आणि भारतीय शेअर बाजारामध्ये उपलब्ध नसलेली लिक्विडिटी, या सगळ्या कारणामुळं तेव्हाही परदेशी गुंतवणूक येत नव्हती. पण त्यांचं आत्ताचं विश्लेषण हे मला फार अनोखं काय वाटलं, तर त्यांच्या मताप्रमाणे भारतीय रुपयाचं अवमूल्यन 92 रुपयावरून 100 रुपयावरती पण जाण्याची शक्यता त्यांच्या मते नथिंग रॉंग इन दिस. कारण आता जे काही घडतं आहे, मिडल ईस्ट मधला जो काही शॉक आहे, त्याला काही भारत सरकार कारणीभूत नाही. जगाच्याच अर्थव्यवस्थेला 2 ते 2.5% इतका मोठा शॉक त्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा बसणार. पण म्हणून भारताच्या रुपयाचं अवमूल्यन, आणि मी तर अनेक वेळेला म्हटलं की मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचा जो काही राष्ट्रीय प्राईडशी घातलेला मेळ आहे, ऍब्सोल्युटली रॉंग. गीता गोपीनाथ यांच्या मताप्रमाणे भारतीय रुपयाचं अवमूल्यन झालं तर 2 संधी आहे. एक, महागाई वाढेल आणि त्या योग्य तुम्हाला कोर्स करेक्शन करता येईल. अर्थात त्यांनी काही मध्यमवर्ग आणि कनिष्ठ वर्गाला वाऱ्यावरती सोडून द्या किंवा MSMEला वाऱ्यावरती सोडून द्या असं म्हटलेलं नाही. त्यांची तीही उपाययोजना मी सांगेन, कारण अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला ही चर्चा व्यापक पातळीवरती मराठी भाषेमध्ये सहज सरळ सोपी करून सांगायला आवडतं आणि तेही तुम्हाला ऐकायला आवडतं. त्यामुळं त्यांच्या मते भारतीय रुपयाचं अवमूल्यन जर होत असेल तर काहीही वावगं नाहीये. उलट आपली जी आयात होते आहे त्याच्यात कुठल्या कुठल्या अनावश्यक बाबी आहेत, जसं पंतप्रधानांनी म्हटलं की सोनं खरेदी करू नका, परदेशी प्रवासावरती नियंत्रण आणा, त्याचबरोबर डिझेल आणि पेट्रोलचे साठे मर्यादित स्वरूपामध्ये वापरा. दिस इज कॉल्ड कोर्स करेक्शन.
ते आपण केव्हाही करायला हवं तर आताही ते करू शकतो. माझ्या मते तर आपण अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये लक्ष देणं फार गरजेचं होतं, जे दिलेलं नाही. ती एक संधी आहे. गीता गोपीनाथन यांच्या मते, गोपीनाथ यांच्या मध्ये ही कोर्स करेक्शनची संधी आहे. त्यामुळे आरबीआयने स्वतःकडे असलेली परदेशी गंगाजळी अजिबात त्यासाठी वापरू नये. मग महागाई वाढते, त्याचं काय करायचं? गीता यांच्या मते अशी महागाई वाढणं याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शॉक ऑब्झर्व करण्याच्या दृष्टीनं, कारण शेवटी असं आहे की तेलाचे दर तर वाढत आहेत. माझ्या मते आणखी 13-14 रुपये, आता 3 वेळेला तेलाची दरवाढ झाली आहे. ती एकूण 13-14 रुपयापर्यंत होणं अपेक्षित आहे. त्यांच्या मते अशी दरवाढ ही विदेशी चलनावरचा आपला जो काही ताण आहे तो कमी करण्याच्या दृष्टीनं गरजेची आहे. अर्थातच त्यामुळे महागाई वाढेल, पण हा पर्याय हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तोटा असणार नाही. महागाई वाढली हरकत नाही, रुपयाचं अवमूल्यन झालं हरकत नाही. पण म्हणून मग ज्या 3 भारतीय पिलर्स बद्दल, त्याच्या स्ट्रेंथ बद्दल गीता बोलल्यात, त्याच्या आधी मग ज्यांचं आयुष्य अशा वाढत्या महागाईमुळे त्रस्त होऊ शकतं किंवा ज्या एमएसएमईला ज्यांची इनपुट कॉस्ट वाढणार आहे त्यांचं काय करायचं, तर त्याच्यावरती त्यांचं असं मत आहे गीता यांचं की त्यांना थेट कॅश ट्रान्सफर करा, जे कोविडच्या काळामध्ये केलं होतं. की अशा रिक्षा चालक असतील, मजूर असतील किंवा ज्यांची जीवनाची रेखाच हातावरती आहे, काम केल्याशिवाय तुम्हाला काहीही पुढे करता येत नाही, तर अशा मंडळींना थेटपणे कॅशच्या माध्यमातून काही मदत देता येऊ शकते का याचा विचार व्हावा. आणि एमएसएमई संदर्भामध्ये जर तुम्हाला लिक्विडिटी देण्याच्या दृष्टीनं दीर्घ मुदतीची कर्ज त्यांना देता आली तर ती द्यावी. आता भारतीय अर्थव्यवस्थेतल्या ह्या उपाययोजनेबरोबर, कारण त्यांचं मत असं आहे की जर रुपयाचं अवमूल्यन झालं तर महागाई वाढेल वगैरे वगैरे, पण तुम्ही जी काही निर्यात करत आहात ती काही लगेच वाढेल असं नाही, पण जी काही निर्यात करत आहात त्याचंही मूल्य वाढेल. आणि आपण कुठल्या कुठल्या पदार्थांना निर्यात करू शकतो याबद्दल आणखी विचार होऊ शकतो. आणि हे पटणारी बाब आहे की निर्यात, तुमची जी बाब पूर्वी तुम्हाला एक डॉलर 92 रुपयाच्या तुलनेत मिळत होते, ते आता जर समजा 100 रुपये मिळाले तर काही हरकत नाही. पण त्यांनी सांगितले 3 भारतीय अर्थव्यवस्थेचे पिलर. एक, डोमेस्टिक कन्झम्पशन. भारताची स्वतःची 140 कोटी लोकसंख्या ही इतकी सक्षम आहे की देशांतर्गत बाजारपेठ मोठी आहे, त्यामुळं कोविड सारखा किंवा इतर राष्ट्राला जो धक्का बसतोय तो भारताला बसणार नाही. नंबर 2, गव्हर्नमेंट स्पेंडिंग ऑन इन्फ्रास्ट्रक्चर. मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की त्यांचे 20 जे इन्फ्राचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यावरती एक सिरीज आपण करूया. तो काही गव्हर्नमेंटचा PR नाही आहे, पण सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीमुळं जी रोजगार निर्मिती होते, पारंपरिक आणि अपारंपरिक, म्हणजे ऑर्गनाइज आणि नॉन ऑर्गनाइज, पारंपरिक नव्हे, या दोन्ही सेक्टरमध्ये गीता यांच्या मताप्रमाणे गव्हर्नमेंट स्पेंडिंग हा पण महत्वाचा भाग आहे. म्हणजे डोमेस्टिक मार्केट, गव्हर्नमेंट स्पेंडिंग आणि $700 बिलियन US रिझर्व्ह, हे पण महत्वाचं आहे. त्यांच्याकडं, त्यांच्या मताप्रमाणे भारताकडं असलेली इतकी मोठ्या प्रमाणातली विदेशी गंगाजळी ही भारतीय अर्थव्यवस्थेची बलस्थान आहे. या 3 बलस्थानामुळं भारतीय अर्थव्यवस्था आत्ताचा, कारण सरकारच्या हातात नाहीये, आत्ताचा जो ताण आहे तो सहन करेल आणि पुन्हा एकदा नव्याने उभारी घेईल. माझ्या मते हे शुभ संकेत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ख्यातीच्या अर्थतज्ञांनी केलेले हे विश्लेषण आहे. अर्थात चिंता वाढवणाऱ्या पण काही बाबीबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थतज्ञ बोलतायत, तर त्यांची पण मतं महाराष्ट्रासमोर सोप्या मराठीमध्ये मांडण्याचा माझा प्रयत्न असेल. पण आजच्या या पहिल्या भागामध्ये मला हे जे सकारात्मक बाब दिसली आणि भारतीय रुपयाच्या अवमूल्यनाबद्दल एक वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन त्यांनी मांडला, जो अर्थातच आर्थिक विषयक अभ्यास करणाऱ्या मंडळींना माहिती आहे, पण तो सामान्य प्रेक्षकाच्या दृष्टीनं मीही त्याचं विश्लेषण केलं. इथे मी थांबतोय. तुमची मतं असणार या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. थांबा. थँक्यू.